नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भव्य निषेध मोर्चा काढून केल्या भावना व्यक्त. सावनेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कथित अवमानकारक वक्तव्यावर माफीची मागणी व राजीनामाची मागणी करत आंबेडकरवादी व संविधान प्रेमींनी निषेध मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक येथून सुरू झालेल्या सदर निषेध मोर्चात हातात बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो तसेच अमित शाह यांचे निषेध नोंदविणारे फोटो घेत हजारोच्या संख्येने आंबेडकर प्रेमी महिला पुरुष सहभागी झाले. केंद्र शासनाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेले अवमानकारक वक्तव्य तसेच केंद्र शासनाच्या निष्क्रियतेमुळे देश व राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत आज दिनांक डिसेंबर 25 रोजी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले. भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत अवमानकारक विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा, अशी मागणी मोर्चक यांनी केली. केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे देश व राज्यात गुंडाराज वाढला आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षांच्या कार्यालयावर हल्ला होत आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे, असा आरोपही याप्रसंगी करण्यात आला. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मनोविकृत समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. या दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निषेध मोर्चात सहभागी आंबेडकरवादी अनुयायांनी केली. संतप्त निषेध मोर्चा बस स्थानक, गांधी चौक, गडकरी चौक, बाजार चौक, होळी चौक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी पिलाजी कारोकार चौक, मडकी चौक असे भ्रमण करत गांधी पुतळा येथे मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर समापन करण्यात आले. याप्रसंगी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सावनेर संवाददाता मुकेश धरबडेची रिपोर्ट. सुरक्षा